शुक्रवारी 26 नोव्हेंबर 2021 रोजी चाकण MIDC मध्ये फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चाकणमधील वाहतूक कोंडी आणि खेड तालुक्यातून हद्दपार झालेले विमानतळ आणि कायदा सुव्यवस्था तसंच MIDC मधील विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव IAS अधिकारी संकेत भोंडवे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना उद्योजकांच्या रोषाचा सामना करावा लागला। मात्र येथील रस्त्यांची प्रस्तावित कामं, विमानतळ याबाबत IAS अधिकारी भोंडवे यांनी नेमकं काय सांगितलंय ते पाहूयात। चाकण, डेट्रॉइट ऑफ इंडिया, वी ऑल नो। मला आठवतं चाकण हे पूर्वी भुईकोट किल्ला आणि कांद्याची बाजारपेठ फेमस होती। लहान होतो मी आणि ह्याच रोडवरून माझे वडील महानगरपालिकेत होते PCMC मध्ये। तर 2 व्हीलर SD वर आई, वडील आणि आम्ही 3 भावंड टेबल शीट 5 जण याच रोडवरून आम्ही जायचो। So I have seen this road since my childhood, born and brought up in this area, आणि गाव हेच आहे। That's why I can say that I know। आणि जो वेगाने जो तो विकास झाला पुढे, वी ऑल कॅन सी। आज इथं 1 लाख PCU ट्रॅफिक आहे। 1 लाख PCU, इफ वी से PCU चा फुल फॉर्म है पर कार यूनिट, पॅसेंजर यूनिट। व्हेरी हेवी ट्रॅफिक, आणि हेवी ट्रॅफिक हे सगळं 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर नाही, हेवी व्हेकल्स, मल्टी ऍक्सेल, 16 चाकं, 20 चाकं, 25 चाकं। यू ऑल नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट। हा प्रश्न सर्वात मी इथं डायरेक्ट हात घालतो, मी अवॉइड नाही करत, आय डायरेक्टली डॅश ऑन, कारण तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। मला आठवतं 2019ला आय थिंक साहेबांचं तुमचं FCIचं इंट्रॅक्शन झालेलं होतं, मॅगझिन मध्ये पण फोटो आहे, आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी हा विषय खूपच सिरियसली, सिन्सिअरली ही वॉज पर्स्युइंग। ही ऑल्सो न्यू द इश्यूज की हा जुना रोड होता, MSRDC कडे होता, तो 20 इयर्स BOT वर होता, ऑगमेंटेशन करता येत नव्हतं, आणि 20 इयर्स आणि आज अशी अफाट ग्रोथ झाली इंडस्ट्रीजमुळे की दिस वॉज नेव्हर इमॅजिन की असं होईल। तेवढ्यात मग वी ऑल नो व्हॉट हॅपन विथ द चाकण एअरपोर्ट इश्यू, मी त्यात जाणार नाही, पण नो डाऊट प्रॉस्पेरिटी येतेच, दिस इज ऑल वेलकम, सगळं होतं। पण ज्या अर्थी प्रॉब्लेम जेनेसिस जर असा आहे की ज्या रेटनी जो ग्रोथ झाली या एरियाची, इंडस्ट्रीज म्हणता येईल, मोस्टली इंडस्ट्रीज आणि ऑल, रिसोर्सेस त्याला मॅच नाही होऊ शकले। अगेन विथ द रिसोर्सेस देर वॉज सम मिसमॅच, त्याला खूप सारे फॅक्टर्स आहेत, विजन म्हणता येईल किंवा अँसिलरी युनिट, सोशल डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, खूप बरोबर बोलला तुम्ही, हॉस्पिटल्स, एंटरटेनमेंट, स्कूल्स। मी परवा असाच एक सिटी प्राईडचा बोर्ड बघितला की प्राधिकरणाची सिटी प्राईड स्कूल होती ती आता रावेरला आणि मोशीला पण टाकती। आय वॉज व्हेरी हॅपी, मोशीला सिटी प्राईड स्कूल आली। समवेअर दिस इज अ स्मॉल फॅक्टर की मोशीला आल्यामुळे मग हे जे आहे, आय वॉज उज्जैन कलेक्टर, उज्जैन DM होतो मी, तर उज्जैनला जसं कुंभमेळा झाला 2016ला, वी ऑल नो 5 करोड पब्लिक तिथं आली होती। तर ते कुंभमेळा वी ऑल नो इज व्हेरी हेक्टिक। तर तिथं आम्ही खूप सारे नवीन हॉटेल्स, हॉस्पिटल सगळे केले, आणि एक दिवस डॉक्टरांशी असं रोटरी क्लबनी काय इंटरॅक्शन ठेवलं होतं, आणि मी डॉक्टरांना विचारलं की सर तुम्ही लोक इथं का नाही राहत उज्जैनला, तुम्ही इंदोरला का जाता सारखं? ते म्हणले सर आम्ही इथं काम करतो, मान्य आहे, पण आमची फॅमिली, त्यांचं शिक्षण, त्यांचं मार्केट, त्यांचं जे सोशल एक जे असतं ते इंदोरला ठीक आहे, तर आम्ही अपडाऊन करतो, त्याच्यापुढे मी बोलू नाही शकलो बिकॉज ही विल स्टे व्हेरी कम्फर्टेबल। त्यामुळं जसा तो विषय निघाला, आणि विथ रिगार्ड टू द जेंडर इश्यू आय टोटली ॲग्री। तर हा रोड जो आहे हा इतक्यात आय थिंक 3 महिन्यापूर्वी IRB कडे जो होता टोल, तोही आता टोल बंद झालेला आहे, कारण ते कॉन्ट्रॅक्ट संपलं। तर सून NHIला परवाच आम्ही ट्विट केलं साहेबांच्या हँडलवरून की हा रोड NH60, ओल्ड NH50, हा पूर्ण NHIला नाशिक फाट्यावरून खेड हा एंट्रन्स केलेला आहे। तर हा प्लॅनिंग मध्ये बेसिकली हा नाशिक फाटा टू नाशिक हा पूर्ण स्ट्रेच आहे। 2016 मध्ये एटी कर्णी बरोबर आम्ही जेव्हा भारतमाला प्रोग्राम भारतासाठी बनवला,
इट्स अन अम्ब्रेला ॲम्बिशियस प्रोग्राम ऑफ 5 लाख करोड्स, जो आता 20 लाख कोटीवर गेला आहे. आणि एल ए कॉस्ट खूप त्यात एस्केलेट झाली आहे. त्यात चाकण चोक पॉईंट वॉज वन ऑफ द चोक पॉईंट इन 180 चोक पॉईंट्स इन ऑल ओव्हर इंडिया. तो स्टडीमध्ये आला होता. अगेन दिस कॉरिडॉर इज अ भारतमाला कॉरिडॉर फ्रॉम नाशिक फाटा टू नाशिक, कारण हा बेसिकली नाशिक आग्रा बॉम्बे हायवेला टच होतो. बरंचसं कनेक्टिव्हिटी आहे त्यात. मी आय नो इवन शिर्डीचं ट्रॅफिक, वी यूज टू गो टू शिर्डी. आम्ही या रोडनी जाऊन नारायणगाव संगमनेरवरून वी यूज टू गो बाय दिस. तर रिलिजियस ते आहे. तर आता वी नो प्रॉब्लेम आपल्या समोर आहे. तर आम्ही मागच्या 1.5 वर्षामध्ये ॲज यू नो की सर्वात प्रथम साहेबांची मीटिंग घेऊन इथं पुण्यात हा रोड इमिजिएटली DPR फायनल करून, लँडचा इश्यू आहे, लँड कोण देत नव्हतं, जेवढा आहे त्या ROW मध्येच हा रोड बनवायचा आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. आणि चाकण अगेन इज अ बिग बॉटलनेक. तर जो क्रिस क्रॉस आहे TCS तळेगाव चाकण शिक्रापूर हा क्रॉस, आणि मोशी चाकण चांदोली खेड हा जो मेन कॉरिडॉर आहे, ह्याच्यावर आता तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाला 1100 कोटीला. आणि परत EPC मध्ये हा प्रोजेक्ट घेतला. तर EPC मध्ये प्रोजेक्ट घेताना किती मला तिथं डोकं आपटावं लागलं. मी पण ते करावं लागलं कारण मी माझ्या घरासाठीच करत होतो. आय न्यू की त्याला दुसरं काही नाही. आणि तो प्रोजेक्ट बोर्डमध्ये गेला. मग सगळे हॅममध्ये करू, बँकेचं लोन घेऊ 40% असं, तर मला नाही सर, ते 5 वर्ष होणारच नाही. सरांना हा कन्सेप्ट पटला नाही मला. हा EPC मध्ये होणार. साधारणपणे रोड आमचा 10 कोटी किलोमीटर आहे. हा तुमचा रोड 45 कोटी प्रति किलोमीटर आहे. आणि हा 45 हे झालं 1 वर्षापूर्वी. आता हा 50 करोडला जाणार. 50 करोड पर किलोमीटर. ठीक आहे, ते गव्हर्नमेंटचं दायित्व आहे. इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी. DPR स्वतः मी ऑब्झर्व केला, स्वतः बनवला. त्यात इट्स लाईक अ रोलर कोस्टर, सुपर कॉरिडॉर आहे. चाकणला 6 विंगचा जो आहे एलिव्हेटेड 2.5 किलोमीटरचा सुपर कॉरिडॉर आहे चाकणला. म्हणजे हा तो ब्रिज बहुतेक तोडून ते बांधतील. आणि असे 12 का 13 ब्रिजेस आहेत, 20 का 25 VOP आहेत, व्हेकल अंडरपास, पब्लिक अंडरपास. तुम्ही जर तो प्रोजेक्ट बघितला तर यू कॅन जस्ट इमॅजिन. सगळं झालेलं आहे, टेंडर झालेलं आहे, ऑलमोस्ट सगळं फायनल झालेलं आहे. आय थिंक जस्ट एक ते म्हणतो ना हाती निघाला शेपूट राहिलं आहे. तर आता सर येणार आहेत उद्या सोमवारी विंटर सेशन, आणि वी ऑल आर कॉन्फिडेंट. आणि होणारच आहे, नो लुकिंग बॅक. हे होणारच आहे. परत तळेगाव चाकण शिक्रापूर हाही घेतलेला आहे. आय थिंक डिस्कशन झालं, बिकॉज दॅट इज ऑल्सो नोड. बेसिकली दिस इज मुंबई, नाशिक, पुणे इज अ गोल्डन ट्रायंगल ऑफ डेव्हलपमेंट. मग तिथे इंडस्ट्री, IT, हॉर्टिकल्चर, वी ऑल नो. कांदा, लसूण पासून ॲग्रिकल्चर, फुल तुमचा कांदा, कोबी जे आहे, नारेगाव, जुन्नर हा पूर्ण बेल्ट, हे सगळं मुंबईला जातं. हाव इट गोज. सो वी डोंट नीड टू से इट अगेन अँड अगेन. आणि लवकरच हे होईल. आपण नेहमी जेव्हा इंडस्ट्रीचे इश्यूज बोलतो, आय एम बेसिकली फ्रॉम PCMC. आय वॉज बॉर्न इन पिंपरी चिंचवड. माझे वडील होते महानगरपालिकेत. मी खूप जवळून PCMCचा एक मॉडेल विकास बघितलाय. पिंपरी चिंचवड बिंग अँड महानगरपालिका, आणि अण्णासाहेब मगर साहेबांपासून नंतर नगरपालिका, महानगरपालिका आयुक्त आले खूप सारे. प्रवीण परदेशी सर होते, श्रीनिवास पाटील साहेब होते, अनिल तिकीकर, मेनी कमिशनर्स were there, and we also got a very good political leadership. The same model in MIDC, in PCMC was quite successful. They were able to match the resources with the growth. तुम्ही बघा, तुम्ही निगडीवरून दापोडी लगेच 20 मिनिटात पोहोचता. जसं दापोडी आलं मग असं धक्काच बसतो, आता कसं होणार पुढं. एअरपोर्टला जायचंय, बाप रे बाप. दिघीवरून जा, कधी इथून जा, कधी तिथून जा. म्हणजे वेगळेच येतात की बाबा ड्रायव्हर बाबा घेऊन जा, वेळेवर एअरपोर्टची फ्लाईट सुटायला नको. आय एम कमिंग टू द एअरपोर्ट इश्यू. मला तो सकाळी सांगितलाय. तर बेसिकली कुठं ना कुठं तरी एक आपलं हे चाकण जी ग्रामपंचायत होते, गाव होतं, आय थिंक आता नगरपालिका आहे, इफ आय एम करेक्ट. तर इवन दिस ऑल थिंग्स वेर इट मॅटर्ड. आणि डिस्पाईट दॅट मी म्हणेल आपण आज इथं आहेत, सगळे बसलेलो आहेत, उभं आहे. जी ग्रोथ आपण अचीव्ह केली ते वी शुड सेलिब्रेट. मी आज दिल्लीतून काम करतो, सर येतात, आम्ही बऱ्याचशा नॉर्दर्न स्टेट्समध्ये बघतो. टुडे एक एक्सलंट फॅन्टॅस्टिक ग्रोथ आपण अचीव्ह केली आहे. आणि त्या लेवलचे प्रॉब्लेम आपण आता विचार करतोय. म्हणजे 34 लाख एम्प्लॉयमेंट हा जर यू राईटली सेड की युरोपचं एखाद्या कंट्रीचं पॉप्युलेशनही नाहीये, तर इट्स अ प्रॉस्परिटी, देन वी थ्राईव्ह, वी प्रॉस्पर. हे तसे इश्यूज येतात.
तर मला वाटतं आपण खूप पुढे गेलेलो आहे आणि हे सगळे इश्यूज एक एक करून वी विल सॉल्व्ह. रोडचा विषय मी सांगितला की पुणे नाशिकमध्ये मी सांगितलं की 5 बायपास पण आले, म्हणजे खेड बायपास, खेड घाट रिअलाइनमेंट, नारेगाव बायपास, मंचर बायपास, गोइंग टू कळंब अँड सिन्नर नाशिक रोड पुढचा. बेसिकली इट्स नॉट जस्ट अबाउट सम लोकल, वी आर थिंकिंग ऑफ अ कॉरिडॉरशिप. कारण जेव्हा तुम्ही एक होलिस्टिक कॉम्प्रिहेन्सिव्ह अम्ब्रेला प्लॅनिंग करता तेव्हा कळतं की नुसतं A to B नाहीये, B to C वरून A पण जाता येतं. तर हे बरंचसं ते प्लॅनिंग पुण्यासाठी होत आहे आणि परत मेट्रोचा एक त्यात आहे पार्ट. तर मला असं वाटतं की वी आर मच अहेड अँड वी विल डू इट. रोड ही लवकर होईल, काम चालू होईल. वन मोर गुड थिंग इज लॉजिस्टिक पार्क. आम्ही इंडियामध्ये भारतमाला प्रोग्राममध्ये 35 मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क प्लॅन केले. त्यात जो पुण्याचा पार्क आहे, आय एम पर्सनली टेकिंग इंटरेस्ट टू लुक एट इट नियर चाकण. तर तेवढं बरं आहे की आम्हाला थोडी जमीन स्टेट गव्हर्नमेंट दिली. नाव अगेन आय विल टॉक विथ MIDC, कारण MIDC मदत करू शकेल, कारण एवढी एकचक जमीन 100-200 एकर आय थिंक डाऊटफुल आहे. पण लॉजिस्टिक पार्क आल्याने कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊसिंग अँड ऑल द मोड्स, रोड, रेल, इवन आम्ही एक जोगी गुफा जो प्लॅन केला त्याचं ब्रह्मपुत्राचं वॉटर मल्टीमोडल हे आहे, पॉइंट आहे, अँड विथ द सिव्हिल एव्हिएशन. तर दिस विल ऑल्सो हेल्प चाकण. हे ती गोष्ट आहे जी आम्ही दिल्लीवरून करू शकतो आणि करत आहे. तर मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क विल बी कमिंग अप अँड दॅट विल रिअली हेल्प. आता इथे येताना डिस्कशनमध्ये एक एअरपोर्टचा विषय तुम्ही घेतला होता. तर वी ऑल नो एअरपोर्टचं खूपच कंजेशन झालेलं आहे. पुणे एअरपोर्ट हॅज अगेन नीड सम ब्रिदिंग स्पेस अँड डेव्हलपमेंट. तर बेसिकली ॲज अ इमिजिएट प्लॅन एक कमिटी आहे ज्यात गडकरी साहेब चेअरमॅन आहेत ग्रुप ऑफ इन्फाचे. त्या कमिटीमध्ये आम्ही परत हा विषय डिफेन्स बरोबर घेतला आणि सध्या तरी इमिजिएट म्हणून काय तर ऑगमेंटेशन, एक नवीन टर्मिनल, कार्गो हँडलिंग. कारण आता नवीन एअरपोर्ट येतपर्यंत जरी आज सुरू केलं तरी 5-10 वर्ष लागतील. पण आता काय, आता हातात काय, बिकॉज बिंग इन डिफेन्स एअरपोर्ट त्याचे लिमिटेशन असतात. वी कांट गो बियॉन्ड अ पॉइंट. पण कार्गो हँडलिंग आणि ऑल दॅट, तर इन्स्टेड ऑफ अ न्यू कार्गो एअरपोर्ट बेसिकली देर शुड बी अ ड्राय पोर्ट आणि ICD कंटेनर टर्मिनल असं काही प्लॅन करता येईल इकडं. वी कॅन थिंक ऑन दॅट लाईन्स. आणि सध्या तरी हा एअरपोर्ट जो आहे हे तर फ्लाईट्स, माझ्याकडे आकडा आहे की 90 फ्लाईट्स येऊन जाऊन करतात, रात्रीच्या जास्त उडतात. मध्ये आता रनवे पण बंद होता बिकॉज ऑफ माझं बोलणं होत राहतं एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि ऑल ऑफिसर्स बरोबर. पण सध्या तरी मला असं वाटतं की एअरपोर्ट हाच राहणार आहे आपला आणि होपफुली सून वी कॅन गेट अ न्यू वन. अगेन DCP साहेबांनी खूप छान बोललं की सेक्युरिटी अँड डेव्हलपमेंट गोन हँड इन हँड. आय टोटली अग्री. MIDC एरिया जिथं आहे तिथं डेव्हलपमेंट, सेक्युरिटी आणि एम्प्लॉयमेंट, जिथं अनएम्प्लॉयमेंट झाली क्राईम रेट वाढतो, बरोबर ना. आणि इनडायरेक्टली प्रोपोर्शनल. कारण मी स्वतः PCMC MIDC एरिया, चाकणचा MIDC एरिया. त्यामुळे पोस्ट कोविड नंतर मी स्पेसिफिकली पोस्ट कोविड नंतर हे झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी क्राईम रेट जो आहे हा मॅटर होतो. पण ऑफिसर लेवलला DCP साहेब आणि पूर्ण टीम त्यांची खूप व्यवस्थित काळजी घेते आणि खूप छान त्यांनी सांगितलं. मी उदाहरण देत होतो की ज्वेलरीच्या दुकानामध्ये आपण 10 कॅमेरे आत लावतो, काय घेतोय, सोन्याची अंगठी घेतोय, सोन्याचं काय घेतो, आणि बाहेर एक कॅमेरा लावत की ते 2 व्हीलरवाले आले, कुठल्या गाडीने आले, नंबर काय होता गाडीचा, एक कॅमेरा बाहेर पण लावा, ATMच्या बाहेर पण लावा. सगळं आताच काय थोडंसं त्यांना ते ग्रूमिंगचं आणि सेन्सिटायझेशनची गरज असते. ही वॉज क्वाईट राईट पॉईंट आणि मी पूर्णपणे ऍक्सेप्ट केलं. ते आय न्यू की हे असे इश्यूज होऊ शकतात. अगेन मी जास्त वेळ घेणार नाही कारण आता खूप लेट झालेलं आहे. अँड आय अप्रिशिएट द वर्क बेसिकली बिंग डन बाय फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज. खरंच म्हणजे आज मी भेटलो होतो, मी आय न्यू समथिंग इज गोइंग ऑन, ठीक आहे. पण जेव्हा मी सगळं त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं आणि वाचलं, बोललो, तेव्हा खरंच यू आर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब, नो डाऊट. पूर्ण टीम, मी आता एक नाव नाही घेत, whole of your team deserves compliments and appreciation. Keep it up. You are doing a lot of good work, social असू दे,
हेल्थमध्ये एकदम व्हेरी टची आहे. मला ते परत परत आठवलं की परत परत आय गेट व्हेरी इमोशनल. त्यामुळे तो ॲम्ब्युलन्स मिनिमम जे आहे ते गोल्डन आवरमध्ये वी कॅन सेव्ह सम लाईफ्स. आणि ह्या पुढे जेव्हा हा रोड बनेल तेव्हा लेट्स वर्क फॉर अ झिरो फॅटलिटी कॉरिडॉर, की एक शपथ घेऊ की एक पण ऍक्सिडेंट होणार नाही आणि झाला तरी एक पण लाईफ जाणार नाही. समथिंग लाईक दॅट, एक असं फायर पाहिलं आपल्यामध्ये. आणि वी ऑल कॅन डू इट. इट्स नॉट जस्ट गव्हर्नमेंट, इट्स नॉट जस्ट प्रायव्हेट सेक्टर. वी शुड हॅव अ PPP मॉडेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. इट विल बी अ विन विन सिच्युएशन. मला पूर्ण विश्वास आहे, कारण ज्या अर्थी तुमचं जे डिवोशन आहे, डेडिकेशन आहे आणि सगळे लिडरशिप आहेत खासदार साहेबांची आणि सर्व ऑफिसर्सची, मला वाटतं हे पॉसिबल आहे. वी विल गो फॉर दॅट. बाकी ॲज सुरवासे साहेब बोलले की बरोबर आहे, प्रत्येक लेवलचे इश्यूज आहेत. मग ते ग्रामपंचायत असू दे, महानगरपालिकेचे लेवलचे, पोलीस स्टेशनचे लेवलचे आहेत, कलेक्टर लेवलचे आहेत, तर त्याच्या कमिटीज बनलेल्या आहेत. तर वाय डोंट यू हॅव अ कोऑर्डिनेशन कमिटी, ॲटलीस्ट क्वार्टरली यू मीट. मी रिक्वेस्ट करेल डॉक्टर राजेश देशमुख किंवा अभिनव देशमुख इज माय बॅचमेट, SP ला, तर पेरिफेरल इश्यूज असतील, एनिथिंग, CP सरांना एक क्वार्टरली जर कोऑर्डिनेशन आणि रिव्ह्यू झाला तर बरेचसे इश्यूज असे बसल्या बसल्या सॉर्ट होतात. आणि जे मोठे इश्यूज आहेत देन वी कॅन टेक इट अप. तर असं एक मॉडेल, खासदार साहेबांची पण कमिटी आहे, दिशा कमिटी असते, एक रोड सेफ्टी कमिटी ते अध्यक्ष आहेत जिल्ह्याचे, त्यामुळे ही कॅन ऑल्सो ड्राईव्ह दॅट. मी जास्त वेळ घेणार नाही. इनफॅक्ट आय फील व्हेरी ब्लेस्ड. आणि मी स्वतःहून, कारण मी इकडचाच आहे, तर मला खूप छान वाटलं आज या कार्यक्रमाला यायला. आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज, अगेन आय कॉंग्रॅच्युलेट देम. एक 3 डिसेंबरला मुंबईमध्ये आम्ही सेमिनार, एक वर्कशॉप करतोय. वी आर attracting all the international, national financial investors, engaging them in roads, highways, logistics आणि ट्रान्सपोर्ट सेक्टर, स्क्रॅपिंग, ऑटो टेस्टिंग मध्ये. तर 3 डिसेंबरला मुंबईमध्ये मी आहे, साहेब आहेत, आणि हे ताजला होतंय. यू ऑल आर वेलकम. मी इन्व्हिटेशन पाठवेलच तुम्हाला, पण यू मस्ट कम अँड ऑल्सो टेक पार्ट इन दॅट. आणि परत एकदा थँक्यू सो मच. धन्यवाद.